सुप्रीम कोर्टाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाचा आदेश जो आहे तो देण्यात आला। अवघ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लागणार आहे। मात्र या निवडणुकांच्या आधी जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रश्न आहे तो त्रिशंकू गावांचा। जी गावं कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थेमध्ये मोडत नाही, ना ग्रामपंचायतीमध्ये ना नगरपालिकेमध्ये, अशा गावांचं काय काय नेमका हा प्रश्न आहे। आपण जाणून घेणार आहोत। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लागत आहे आणि तशाच त्रिशंकू गावाचा एक प्रश्न पुढे येतोय। काय नेमका हा प्रश्न आहे? 2017 मध्ये जेव्हा आम्ही जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष म्हणून मी तिथे होतो, तेव्हा या त्रिशंकू गावांचा प्रश्न माझ्या समोर आला। मी तेव्हापासून प्रशासनाला मुंबईमध्ये जेव्हा एकनाथ डवले साहेब सेक्रेटरी होते त्यांना या त्रिशंकू गावांच्या बाबतीत मी त्यांना वारंवार या बाबतीत विचारत गेलो। कारण या त्रिशंकू गावांचा विषय असा आहे, या त्रिशंकू गावांना फक्त एखाद्या लगतच्या ग्रामपंचायतीला जोडून जन्म आणि मृत्यूचं प्रमाणपत्र दिले जाते। याखेरीज त्या गावामध्ये कोणतेही विकासात्मक काम होत नाही। घरकुलाचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, त्या गावांमध्ये कोणतेच विषय होत नाही। कालच जिल्हा परिषदचा आढावा घेण्यासाठी माननीय जयकुमारजी गोरे हे जिल्हा परिषदला आले होते। त्यांच्यासमोर सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडला की या त्रिशंकू गावांच्या बद्दल आपण काहीतरी नेमकी भूमिका घेतली पाहिजे। लोकसभेला, विधानसभेला हे गावं मतदान करतात, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये हे गावं मतदान करतात, परंतु या गावामध्ये लोकल बॉडी नसल्यामुळे या गावामध्ये कोणतेच विकास कामे होत नाही आणि त्यामुळे या गावांचं म्हणजे हे आपल्या जिल्ह्यात आहे की पाकिस्तानात आहे असा प्रश्न निर्माण होतो। निश्चित आपण जर पाहिलं तर निवडणुका आता तोंडावर आहेत आणि अशातच या त्रिशंकू गावांचा प्रश्न आहे। जी गावं अनेक वर्षापासून विकासापासून दूर आहेत, त्यामुळे या गावांचा लवकरात लवकर समावेश सरकारकडून करावा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात या गावांना यावं अशी मागणी करण्यात येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।